च्या सुरुवातीला आत्ताची मोठी बातमी आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू केलाय आणि त्यामुळे बाजारातल्या कृत्रिम आणि भेसळयुक्त दुधाचा पुरवठा हा घटलाय, तर चांगल्या प्रतीच्या दुधाची मागणी वाढली आहे। याचा थेट परिणाम दुभत्या जनावरांच्या किमतीवरही झालाय। महिन्याभरात गाई आणि म्हशींच्या दरामध्ये 15 ते 20% वाढ झाली आहे। विशेषतः अधिक दूध देणाऱ्या मुर्हा जातीच्या म्हशींना चांगली मागणी आली आहे। चांगल्या प्रतीच्या मुर्हा म्हशीचा दर हा $2.25 लाख रुपयांपर्यंत पोहोचलाय। त्यासोबतच गायींच्या किमतीही वाढल्या आहेत। साधारणतः जोरदार पावसात जनावरांचे बाजार ओस पडतात, मात्र यंदा पावसाळा असूनही जनावरांसह खरेदीदारांची संख्या देखील वाढली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, एकीकडे एफडीएचा कारवाईचा बडगा आणि त्यानंतर होत असलेला हा बदल खरंच शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची बाब आहे? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर पावसाळा सुरू झाला की आपण म्हणजे मी गेल्या आठवड्यात एक आठवडे बाजारात गेलो होतो, तर तिथं आपण बघितलं की पावसाळा सुरू झाला की जनावरांची खरेदी ही मंदावते। सहसा बाजारात जनावरं येत नाही। मात्र आता सध्या प्रचंड मागणी आहे आणि त्याचं कारण ही तेच आहे, कारण ज्या पद्धतीने एफडीएने राज्यभरात कारवाया सुरू केलेल्या आहेत, त्यात भेसळ करणाऱ्या दुधांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून लाखो लिटर दूध नष्ट करण्यात आलंय। मग संभाजीनगर असेल किंवा इतर भागात ह्या सगळ्या कारवाया झालेल्या आहेत। आणि आपण बघितलं की ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या कारवाई झाल्या त्या ठिकाणी पावडरने आणि केमिकलने दूध बनवलं जात होतं आणि या सगळ्या कारवाईच्या भीतीने आता ही सगळे प्रोडक्ट बंद झाले आणि त्यामुळे ओरिजिनल म्हणजेच म्हशीचं आणि गायीच्या दुधाची मागणी वाढली। जर कोल्हापूरच्या गोकुळचा जर विचार केला तर तिथे रोज 2 लाख लिटर दूध ची मागणी आहे आणि त्यामुळे साहजिकच हे गाई आणि म्हशीच्या दुधाची मागणी वाढल्याने त्यांची बाजारात देखील मागणी वाढलेली आहे। चांगल्या दर्जाची म्हैस ही $2.25 लाख रुपयापर्यंत मागितली जाते। त्यामुळे आणि आता पावसाळाही सुरू आहे, त्यामुळे चरण्यासाठी चारा वगैरे सगळ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे ही सगळी आता मागणी पाहता ओरिजिनल दुधाची म्हणजेच गाई आणि म्हशीच्या दुधाची मागणी वाढल्याने याचे परिणाम आता वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात। पण याचा फायदा कुठेतरी शेतकऱ्यांना होताना पाहायला मिळतो। ज्या शेतकऱ्यांची $1.25 लाख रुपयात म्हैस विकत होती ती आता $2.25 लाख रुपयाला मागितली जाते। त्यामुळे हा शेतकऱ्यांनाही फायदा आहे आणि सर्वसामान्यांना जे दूध मिळतंय ते देखील आता चांगल्या दर्जाचं मिळतंय आणि याचे ज्या एफडीएची कारवाई वेगवेगळ्या क्षेत्रांवर केली जाते त्याचाच एक भाग आपल्याला हा पाहायला मिळतो आणि यामुळे बनावट दुधाला जरी चाप मिळाली असली तरी ओरिजिनल दुधाची मागणी वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे जनावरांचे भाव देखील आता गगनाला भिडताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि खरोखरीच एफडीएची कृपा ही शेतकऱ्यांवर झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।